जिंदाबाद छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदू से जो टकराएगा हिंदू से जो टकराएगा हिंदूंचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध शिवसेनेच्या वतीने लोणेरे येथे ज्ञानेश महाराज विरोधात तीव्र निषेध। प्रभुराम व श्री स्वामी समर्थ देवतांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य करणाऱ्या ज्ञानेश महाराजचा लोणेरे येथे शिवसेनेकडून पुतळा भस्म। संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात शरद पवार शाहू महाराजांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराज यांनी व्यासपीठावर भाषणात केला होता अपमान। महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या कार्यक्रमात शरद पवार व शाहू महाराज यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराज या व्यक्तीने व्यासपीठावरून आपल्या भाषणात हिंदू समाजाचे प्रभू श्री रामचंद्र स्वामी समर्थ तसेच इतर हिंदू देवतांबद्दल अतिशय नीच वक्तव्य करून हिंदूंच्या आराध्य दैवतांचा घोर अवमान केलाय। यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याने याच भावनेचा आदर करत लोणेरे येथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे यांच्या नेतृत्वाखाली लोणेरे येथील दक्षिण रायगड शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ शिवसेना व हिंदू समाजाच्या वतीने घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबई गोवा हायवे बंद करून ठिय्या आंदोलन करत ज्ञानेश महाराज यांचा पुतळा चालत निषेध करण्यात आला। शरद पवार शाहू महाराज ज्ञानेश महाराज यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी माणगाव तालुक्यात लोणेरे येथे पंचायत समिती माजी सभापती महेंद्र तेडगुरे, उपतालुका प्रमुख पंढरी शेडगे, गोरेगाव विभाग प्रमुख दिनेश हरवंडकर, लोणेरे विभाग प्रमुख रवी टेंबे, रामचंद्र पांचाळ, मंगेश कदम, केतन बामनोळकर, लोणेरे शहर प्रमुख टेंबे यांच्यासह शिवसेना सर्व पदाधिकारी, हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज लोणेरे रायगड। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत ज्ञानेश महाराज या नराधमाने समस्त हिंदूजनांचा अपमान केला आहे। समस्त हिंदूंचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरून त्यांनी करोडो हिंदूजनांचा अपमान केला आहे। त्याबद्दल आज आम्ही या ठिकाणी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दक्षिण रायगड यांच्या वतीने सर्वप्रथम आम्ही या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करत आहोत। महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वतीने या ठिकाणी जे हिंदूंना सतत अपमानित केलं जात आहे त्यांचा या ठिकाणी पुढच्या निवडणुकीमध्ये समस्त हिंदू समाज बदला घेणार आहे आणि त्यांची जागा